म्हणजे माझी आई सगळ्यात मोठी क्रिटिक आहे हा आणि प्रत्येका गोष्टीत तिचं असतं म्हणजे परफॉर्मन्स, हेअर, मेकअप सगळं सगळं ती बघते. आणि कारण आजकालचं ऑडियन्स एवढं इंटेलिजंट झालंय, ऑडियन्स इंटेलिजंट, दे आर व्हेरी इंटेलिजंट आणि ते या सगळ्या गोष्टी बघतात आणि हे सगळं बघते. तर स्टार्टिंगमध्ये जे काय फिल्म झाल्या म्हणजे मुंबईचा डबेवाला, वासुदेव बळवंत फडके, आय थिंक टार्गेट, हिप्पीपुरे, असे जे काही थोडे 5-7-8 फिल्म झाल्या होत्या. तर इनिशियल फेजमध्ये तेव्हा आईनी बघितलं होतं हा चाललंय, यु नो हाऊ इट इज ना, कॉमेडी फिल्ममध्ये मुलींना तेवढा वाव नसतो काय करायला, परफॉर्मन्स चांगलं आणि हसायचं, ऍक्ट डम आणि असं बरंच करायचं काय असेल. तर कुठेतरी आईला म्हणजे आईने ते बघितलं होतं. तर दे वॉज अ फेज इन माय लाईफ आणि मी विचार करत होते तर काय करू, म्हणजे जे चाललंय असंच करायचं आहे का काय. आई म्हणाली तू काय करतेस, म्हणजे इज दिस व्हॉट यू वॉन्ट टू डू. म्हणजे आणि तेव्हा ब्लॅक ही फिल्म आली होती आणि ती फेमस झाली होती खूप. आणि मला आई म्हणते हे बघ राणी मुखर्जी सारखा तुला काही रोल मिळणार आहे का, तू करणार आहेस का, आपल्याकडे हे तो होतं का, असं काय होत असेल तर तुला मिळणार आहे का आणि तू करणार आहेस का, असं काहीतरी परफॉर्मन्सवालं नाही ना. ठीक आहे मग तुला जर जायचं असेल US-ला पुन्हा तुझ्या जॉबवरती तर यू टेक अ कॉल. मी विचार केला, म्हटलं हा बरोबर बोलतेय, ठीक आहे आय थिंक अबाउट इट. पण तेवढ्यामध्ये मला एक नाटक आलं होतं अवध्य. अरे गाजलेलं नाटक. हो म्हणजे माझ्या कॉलेजच्या दिवसातली आठवण सांगतो, ऍडल्ट होतं आणि मी 18 वर्षाचा झालो नव्हतं. म्हणजे आम्ही किती अस्वस्थ झालो आम्हाला घेणार नाही साहित्य संघ मंदिर मध्ये ऍडल्ट असल्यामुळे. मग हे गिरीश देशपांडे म्हणून एक दिग्दर्शक होते तेव्हा, तर त्यांनी अप्रोच केलं, पुण्याचे आहेत. तर असा विचार केला की अरे नाटक आपण कधी केलेलं नाहीये, एक चॅलेंज म्हणून ते मी नाटक घेतलं करायला. आणि खूप अवघड नाटक आहे, म्हणजे ते खूप असं हेवी आहे. आणि त्याच्यामध्ये जो माझा रोल होता त्या ऍक्ट्रेसचा, एक तो जो कॅरेक्टर होता त्या रोलला एवढे शेड्स होते शेवटपर्यंत. तर मला ते म्हणजे परफॉर्म करायला किंवा एक टास्क घेतलं होतं मी ते करायला, आय डोंट नो. तर प्रयोग झाले त्याचे, ते नाटक घेतलं, रिहर्सल झाली, प्रयोग झाला, पुण्यामध्ये प्रयोग झाले. पहिल्या प्रयोगाला आई आली, ती आईला म्हटलं या आई तू बघ वगैरे. आणि जे काय त्या दिवशी घडलं किंवा जे काय आमचा परफॉर्मन्स जे काय झालं ते आईसाठी खूप शॉकिंग आणि नवीन होतं, तिच्यासाठी असं काहीतरी वेगळं होतं. जरी ॲडल्ट नाटक होतं पण त्याच्यात ते एक दुसरं कपल होतं ज्यांचे ॲडल्ट सीन होते. माझं खूप परफॉर्मन्स ओरिएंटेड होता त्याच्यात. तर सगळ्यांशी बोलून झालं, सगळे भेटून गेले. नाटकानंतर मी गाडीत बसले आणि अजूनपर्यंत आईचा रिव्ह्यू मला मिळाला नव्हता. तर घरी जात होतो आम्ही आणि आई शांत होती अगदी. म्हटलं आई तू काय बोललीच नाहीस, कसं होतं ग, खूप माती खाल्ली, म्हणजे खूप असं काहीतरी फनी वाटलं का तुला. कारण आईनी मला अशा वेगळ्या रूपात बघणं, एरवी नाही बघत ना, आणि पुन्हा रंगभूमीवर बघणं, फ्रेम बदलली आहे ना, चित्रपटात फ्रेम बदलली आहे आणि मी वेगळे इमोशन्स एक्सप्रेस करते जे कदाचित आईनी कधीच पाहिलं नसेल, ती साईडच बघितली नव्हती. एक्झॅक्टली. की अशा सिच्युएशन, कारण तसे सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये तसे आले नसेल किंवा मी तशी एक्सप्रेस केली नसेल जे मला एका रंगभूमीवरती हे पूर्ण एक्सप्रेस करावं लागत होतं. तर आई म्हणाली, आईने एवढंच सांगितलं, पिंकी, मला पिंकी म्हणते, पिंकी छान होतं, मला असं वाटतं तू या करिअरमध्ये करू शकतेस, असं तिने म्हणजे कुठेतरी पावती दिली. आणि मला खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. मी मग तेव्हा म्हटलं, अजूनही मला आठवत आहे, मी ड्राईव्ह करत मी म्हटलं अगं आई मला ना खरं जमतं पण कोणी ना मला ते तसे रोल्सच देत नाहीत करायला, मी काय करू. सिरियसली घेत नाही. सिरियसली घेत नाही, फक्त ग्लॅमरस आहे, सुंदर आहे, ओके असं. मला तर मी काय स्वतःला सुंदर मला वाटत नाही, मी ओके नॉर्मल अशी वाटते, पण तरी कुठेतरी लोकांना ते वाटतं की ग्लॅमरस आहे. आणि ते रोल्स ज्या पद्धतीचे मला द्यायचे तोपर्यंत तेव्हापर्यंत तर तसेच यायचे. तर त्याच्यानंतर आईनेही मला फायनली सिरियसली घेतलं की नाही हिला जमतं, हिला फक्त दिलं पाहिजे ते काम करायला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.